हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू माय चॅनल। आज मी तुम्हाला दाखवणार आहे एकदम सोप्या पद्धतीने तसेच भरपूर चीज घालून केलेला हा पिझ्झा पराठ्याची रेसिपी। एकदम सोपी अशी ही रेसिपी आहे, त्यामुळे रेसिपी लास्टपर्यंत नक्की बघून घरामध्ये नक्की ट्राय करा। पिझ्झा पराठा बनवण्यासाठी एका मिक्सिंग बाउलमध्ये इथे मी 1 वाटी गव्हाचं पीठ घेतलं आहे। त्याच्यामध्ये चवीनुसार मीठ टाकले आणि 1 चमचा तेल टाकलं। सर्व इंग्रेडियंट्सला व्यवस्थितपणे मिक्स करून घेतले एकदा आणि थोडे थोडे पाणी टाकून ह्याचा एक डो तयार करून घेतला। आता जे हे मी पीठ मळलं आहे ते मी मऊसूत असं मळून घेतलं आहे, जसं आपण चपातीसाठी मळतो ना तसंच पीठ मळलं आणि ह्याला अर्ध्या तासासाठी बाजूला ठेवून टाकलं। तर चीजची स्टफिंग बनवण्यासाठी एका मिक्सिंग बाउलमध्ये इथे मी एक बारीक चिरलेला कांदा घेतलेला आहे। त्याचबरोबर अर्धा छोटा टोमॅटोला बारीक चिरून घेतला आहे। टोमॅटोतल्या बिया ज्या आहेत त्यांना वगळलं आहे आणि त्याचबरोबर इथे मी अर्धा कॅप्सिकम म्हणजेच ढोबळी मिरची घेतली आहे, त्याच्यासुद्धा मी बिया इथे वगळल्या होत्या। मिक्सिंग बाउलमध्ये 4 चमचे प्रोसेस चीज टाकून घेतले आहे। प्रोसेस चीज इथे मी किसून घेतले होते। त्याचबरोबर 4 चमचे मोझरेला चीज टाकून घेतले आहे, ते सुद्धा मी किसून घेतले होते। इथे तुम्ही तुमच्या आवडीचे चीज वापरले तरीही चालेल। आता ह्याच्यामध्ये मी स्पाइसेसमध्ये 1 चमचा भरून ऑरिगॅनो पावडर टाकून घेतली आणि 1 चमचा भरून इथे मी गार्लिक मॅजिक टाकून घेतलं, म्हणजे गार्लिक पावडर जी डीमार्टमध्ये इझिली अवेलेबल होते ती मी 1 चमचा भरून टाकलेली आहे। नसेल तर स्किप करू शकता, असेल तर वापरू शकता। त्याचबरोबर 1.5 चमचा इथे मी चिली फ्लेक्सचा वापर केलेला आहे। आता जर का लहान मुलांसाठी पराठे बनवत असाल तर 1 चमचा चिली फ्लेक्स किंवा अर्धा चमचा चिली फ्लेक्स टाकला तरीही चालेल। सर्व इंग्रेडियंट्सला व्यवस्थितपणे मिक्स करून घेतले। स्टफिंगमध्ये इथे मी भरपूर सारं चीज वापरलं आहे, त्यामुळे इथे मी मिठाचा वापर केला नाही आहे। तर स्टफिंगसाठी मीठ इथे पूर्णपणे अवॉइड करायचं आहे। अर्धा तास पूर्ण झाल्यानंतर मी तुम्हाला दाखवते। तर इथे मी पीठ घेतलेलं आहे, सुक्कं पीठ घेतलं आहे स्टफिंगसाठी, जे चीजचं स्टफिंग तयार करून घेतलेलं ते घेतलं। शेजवान चटणी घेतलेली आहे मी, त्याचबरोबर मी इथे टोमॅटो केचप घेतलेलं आहे। तर हे सर्व इंग्रेडियंट्स इथे लागणार आहेत। आता जे मळून ठेवलेलं पीठ होतं ना त्याला मी पुन्हा घेतलं आणि 1 मिनिट असं मळून घेतलं आणि त्याचे गोळे पाडून घेतले। जसे आपण चपातीला गोळे तयार करतो ना तसेच त्याचे गोळे कापून घेतले आणि सगळे गोळे मी असे बाजूला ठेवून दिले। त्या पिठांपासून इथे 7 ते 8 गोळे माझे इथे तयार झाले होते। मीडियम साईजचे हे गोळे घेतले होते मी। पोळीपाटावरती 1 पिठाचा गोळा घेतला, त्याच्यावरती थोडं कोरडे पीठ म्हणजे सुक्कं पीठ टाकून घेतलं आणि त्याला गोलसर असं लाटून घेतलं। जशी आपण चपाती लाटतो ना तसंच ह्याला लाटून घ्यायचं आहे। व्यवस्थितपणे ही चपाती आपल्याला लाटून घ्यायची आहे, पातळ किंवा जाड अशी नाही लाटायची आहे, तर ही मीडियम अशी चपाती लाटून घ्यायची आहे। व्हिडिओमध्ये तुम्ही बघू शकता की हलक्या हाताने व्यवस्थितपणे इथे मी एक चपाती तयार केलेली आहे। आता ही चपाती तयार झाल्यानंतर हिला मी एका प्लेटमध्ये काढून घेतलं। आता मी असं का केलं ते मी तुम्हाला पुढे सांगते। आता सेम प्रोसेस इथे पुन्हा करायची आहे। तर मी 1 पिठाचा गोळा घेतला, त्याच्यावरती थोडे कोरडे पीठ लावून घेतले आणि सेम तसंच व्यवस्थितपणे चपाती लाटून घेतली। आता जशी आपण चपाती लाटतो तशीच चपाती इथे लाटून घ्यायची आहे। कोरड्या पिठाचा इथे जास्त वापर नाही करायचा आहे, शक्य होईल तेवढं जरा कमी वापर करा कोरड्या पिठाचा। आणि आता तुम्ही बघू शकता ही जी सेकंडवाली जी चपाती आहे ती सुद्धा इथे तयार झालेली आहे। तर आता काय करायचं, ही जी सेकंडवाली चपाती आहे ना त्याच्यावरती मी अर्धा चमचा भरून शेजवान चटणी टाकली आणि त्याचबरोबर ही चटणी सर्वीकडे व्यवस्थितपणे ह्या चपातीवर स्प्रेड करून घेतली। आता ही चटणी स्प्रेड झाल्यानंतर अर्धा छोटा चमचा इथे मी टोमॅटो केचपसुद्धा ह्याच्यावरती टाकून घेतला आणि त्यालासुद्धा व्यवस्थितपणे स्प्रेड करून घेतलं। शेजवान चटणी आणि टोमॅटो केचपचं जे मिक्सचर आहे ना ते एकदम मस्त लागतं, नक्की ट्राय करून बघा। आणि मग ह्याच्यावरती कंजूसी न करता जी स्टफिंग तयार करून घेतली होती ती सर्व स्टफिंग मी स्प्रेड करून घेतली, लावून घेतलेली आहे। स्टफिंग पसरवत असताना एक गोष्टीचे लक्ष घ्यायचं आहे की स्टफिंग कडांवरती नाही लावायची आहे, मध्यभागी जेवढी होईल तेवढी लावून घ्यायची आणि कडा थोड्या मोकळ्या सोडायच्या आहेत। पराठ्यावरती सर्व स्टफिंग लावून झाल्यानंतर जी तयार करून ठेवलेली चपाती होती ना ती चपाती मी ह्याच्यावरती ठेवली आणि ह्याच्या ज्या कडा आहेत दोन्ही चपात्यांच्या त्यांना व्यवस्थितपणे प्रेस करून घेतलं, जेणेकरून जी वरची चपाती आहे ती शेकवताना खुलू नये म्हणून। अलगद बोटाने ह्या ज्या कडा आहेत पराठ्याच्या त्या चांगल्या प्रेस करून घेतल्या। त्यानंतर मी हा पराठा एकदा उचलला आणि पुन्हा खाली ठेवला, कारण की मी याच्यामध्ये सॉस वगैरे टाकले आहे तर खाली चिटकलं नाही पाहिजे, त्याच्यासाठी मी असं केलं। नंतर एक फोक घेतला, फोक म्हणजेच काट्याचा चमचा घेतला आणि ज्या ह्या कडा आहेत पराठ्याच्या त्याला व्यवस्थितपणे मी प्रेस करून घेतलं, जेणेकरून चीज किंवा स्टफिंग ही शेकवताना पराठा बाहेर पडली नाही पाहिजे। अशा प्रकारे मी सर्व जी फोकच्या मदतीने एजेसला व्यवस्थितपणे प्रेस करून इथे एक डिझाईनसुद्धा तयार झाली, तुम्ही बघू शकता। आता हा पराठा मी घेतला
आणि तव्यावरती हा पराठा मी अलगद ठेवून घेतला. गॅसची फ्लेम मीडियम टू हायच्यामध्ये ठेवायची. 30 सेकंद पराठा एक बाजूने व्यवस्थित परतवून घ्यायचा. त्यानंतर बाजू पलटी करायची पराठ्याची. पराठ्याचे जे कॉर्नर्स आहेत ना त्याला प्रेस करत करत हा पराठा शेकवून घ्यायचा. आता पराठ्यावरती इथे मी 1 चमचा तूप एका साईडला आणि 1 चमचा तूप एका साईडला असं लावून घेतलं. तुम्हाला तेल किंवा बटर लावायचं असेल तर ते सुद्धा लावू शकता. आणि मग मी तूप लावल्यानंतर गॅसची फ्लेम स्लो केली आणि क्रिस्पी पराठा करून घेतला. क्रिस्पी पराठा हा खूप छान लागतो, त्यामुळे गॅसची फ्लेम स्लो केली आणि पराठ्याला मंद आचेवरती छान क्रिस्पी होऊ दिलं. आणि मग हा पराठा तुम्ही बघू शकता व्हिडिओमध्ये रेडी झाला आहे. मग मी ह्याचं डिश आऊट करून घेतलं. मी ह्याला काढून घेतलं एका बटर पेपरवरती आणि ह्याला कट करून घेतलं पिझ्झा कटरने. अशा प्रकारे फुल्ली लोडेड व्हेज पिझ्झा पराठा इथे तयार झालेला आहे. तर ही रेसिपी घरात नक्की ट्राय करून बघा. आणि जर का तुम्हाला माझी रेसिपी आवडली तर चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.